या ठिकाणी आलो, इथला अंगारा जरी नेला प्रदक्षिणामध्ये आपलं माझं इच्छित काम पूर्ण होतं. हा माझ्यासारख्याला अनुभव आहे. या ठिकाणी सुरुवातीच्या काळात काय नव्हतं. हा चांदूरचे वाळूंज यांनी या ठिकाणी मंदिर बांधलं आणि त्याचा कळस बसवायचं काम आपण सामने या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी रस्त्याचं काम काही दिवसात पूर्ण होईल. त्यानंतर अधिक न बोलता मुहूर्तावर रेडी कल्चर झालेलं आहे. वारकरी संप्रदायाचे आमचे मुख्य आणि अर्धही त्यांना म्हणतो आदरणीय शंकर महाराज मराठे त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कळसून या ठिकाणी चाललेलं आहे. आपण निश्चित आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन कर, या ठिकाणी विचार या ठिकाणी व्यक्त करावे. डॉक्टर रामकृष्ण धन्यवाद. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय हरी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या आपल्या 3 गावांच्या मिळून या पंचकृषीमध्ये या ठिकाणी सुंदर असणारा तेवढा या मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण असणारा तेवढा सोहळा संपन्न झालेला आहे. ब्राह्मण काकांच्या वेदोक्त मंत्रामध्ये त्या कलशामध्ये असणारा तेवढा प्राण आणलेला. धडधडीत सोळा परसती सत्व सोळा बरवी बरवी पुण्यरपूर विठोबा रायाचे माहेर संतांचे नामया सोमिक केशवाचे. आज या मंदिराची पूर्णता केव्हा झाली? ज्या वेळेला स्थापना झाल्यानंतर मंदिराची पूर्णता होती. जुनं असणार या ठिकाणी शिदपीठ असणार काळीनाथ मच्छिंद्रनाथ या नवनाथापैकी असणारे ही सिद्धपुरुष आहे. 10व्या शतकामध्ये असणारे हे सिद्धपुरुष अवताराला आले. नवनारायण अवताराला आले आणि नवनारायणांनी असणारा तेवढा संपूर्ण जगामध्ये भ्रमंती करून जगाचा उद्धार केला. आपली वारकरी संप्रदायाची धारा सुद्धा ही नवनाथापासूनच आहे. आदिनाथ गुरु शुक्रचंदा सिद्धांत मचिंद्र त्याचा मुख्य शिष्य मचिंद्र आणि गोरक्षाशी केला. गोरक्षोळाला गहिनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञानदेवा सारथ सोजवी. ही आदी परंपरा ना आदि गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा बोधाचा संसार फेडीला देते. ही भगवान शंकर आदिनाथ नवनाथ कवी हरी अंतरिक्ष प्रबोध पेकलाय चमस दुर्मिळ वगैरे वगैरे असे नवयोगेश्वर हे अवताराला आले आणि आल्यानंतर त्यांनी जगाच्या उद्धारासाठी जी काय असणारी तंत्र मंत्र शक्ती प्रगट केली. पण तो काल आता म्हणून ज्ञानोबरायापर्यंत ही असणारी परंपरा आली आणि ज्ञानोबरायांनी काय संपूर्ण समाजाला खुलं करून केलं. त्याकडे प्रगट गुहेमध्ये विश्वब्रह्माची केली. रामाजनार्दनी काही टकटीचे अशा प्रकारचं ज्ञानोबरायापर्यंत असणार तेवढी ही परंपरा चालत आली. पण परंपरेचे जनक असणारे तेवढं आदिनाथ गुरु मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ वगैरे वगैरे नवनाथांनीच असणारी ही परंपरा गहिनीनाथांना दिली. गहिनीनाथांनी असणारी तेवढं परंपरा निवृत्तीनाथ महाराजांना दिली आणि निवृत्तीनाथ महाराजांनी कैवल्य सम्राट ज्ञानोबरायाकडे दिली. ज्ञानोबरायाला वाटलं आता हा चाकरीत असणारा हा परमार्थ आता खुला केला पाहिजे. आता वास्तविक पाहिजे ह्या डोंगरावर मंदिर झालं नसतं तर समाजाला कळणार नाही. म्हणून हे समाजाच्या गरजेचं आहे. हे सुंदर असणार तेवढं जसं तिकडं रामचंद्र पाहिल्यानंतर आम्हाला इकडे आल्यानंतर हे आम्हाला असं वाटलं की ही मच्छिंद्रगडच असणार इथे तयार झालेली आहे. आनंदाची गोष्ट. या ठिकाणी एक शीतपीठ आहे. त्या शीतपीठाची उपासना केल्यानंतर ते जागृत होतात आणि आपल्याला दर्शन देतात. नवनारायण असणारे पुढे गेलेले नाही. ते पृथ्वीवर भ्रमण करतात आणि जगाचा उद्धार करतात. म्हणून असो या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी पंचकृषीतल्या भाविक भक्तांनी आणि हे बाबा या ठिकाणी पूजा करणारे त्यांनी आमचे काय असणारे कलश रोवणूक सोहळ्याचा कार्यक्रम असणारा तेवढा आमच्या सुपूर्द केला आणि आता जवळजवळ 15,000 कळस भरून झाली
आणि 15,000च्या कळसापेक्षा अधिक आपल्या ह्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण संपन्न झालाय. आपण काय करा, एकच त्याची भक्ती करा, नामस्मरण करा आणि जेणेकरून देवाचं पावित्र्य राहील त्याची दक्षता घ्या. मंदिरामध्ये मदिरापान करून येऊ नये, म्हणजे व्यसन असणारी करून येऊ नये. व्यसन करून जर आलं तर काय होतं, मंदिराचं पावित्र्य नष्ट होतं, देवाचं देवत्व नष्ट होतं. म्हणून आचार विचार आणि उच्चार ह्या गोष्टी सांभाळल्या पाहिजे. हे पवित्र स्थळ आहे, त्या पवित्र स्थळाची एक भूमिका समाजाला कशा प्रकारची प्रगट होईल तेवढाच आपण उद्देश पाहायचा आहे. आनंदाची गोष्ट आहे, कलशारोहण सोहळा झाला, सर्वांना आनंद झाला. मंदिरही छान आहे, एवढा परिसर आनंद वाटतो. आम्हाला वाटतं की आता भामचंद्र डोंगरावर चालू असं वाटतं. काल दिवसभर भामचंद्र डोंगरावर, कोराडे डोंगरावरचे असणारे तेवढ्याला सुदाम महाराज गोष्टी आली, आनंद वाटला. जुन्या काळामध्ये आम्ही म्हणजे गाथापाठ केला, या एकांत स्थळामध्ये राहिलो आणि राहिल्यानंतर आज भामचंद्र डोंगरावर जवळजवळ 50 विद्यार्थी गाथापाठ करतात. मग आम्हाला छोटा मोठा असताना त्यांच्या सेवेचा योग येतो. मग इथं काही पुढं कलश रोवण्याची दक्षिणा मिळाली, मग त्यांनाच असणाऱ्या तेवढ्याला त्यांच्या उपजीविकेसाठी काहीतरी धान्य भरून द्यायचं आणि हा कार्य करायचं. अशा प्रकारचा आमचा मानस आहे. आणि भंडारा डोंगरावर जे भव्य दिव्य असणारं जगद्गुरू तुकाराम महाराजांचं मंदिर चाललं, म्हणून आतापर्यंत जो कलशारोहणाचा जो काही निधी होता, गेल्या वर्षी त्या भंडारा डोंगरावर मागे शुद्ध दशमीच्या दिवशी एक डबा केल्यानंतर जे पाकिट मिळून त्या डब्यात टाकायचं आणि गेल्या वर्षी तो डबा भंडारा डोंगरावर त्या ट्रस्ट असणारा सुपूर्द केला. म्हणजे त्याच्यात काय दक्षिणाचं नाही, तुम्ही मोजून बघा आणि त्या मंदिरासाठी पूर्ण असणारा करा. म्हणून कारण जगद्गुरू तुकाराम महाराजांनी का झालाशे कलश भजन करा सावकाश, तुकाराम महाराजांनी कलशारोहणाचं असणारे कार्य आमच्याकडे सुपूर्द केले. म्हणून ही निष्काम सेवा त्यांच्या चरणाशी समर्पण करायची. तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी आणि झालो उतराई पांडुरंगा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आम्हाला थोडं एका ठिकाणी पेट्रोल पंपांचं उद्घाटन करायचं. इथला फोन आल्याबरोबर आम्ही ताबडतोब इकडं आलो. रस्ता खराब आहे म्हणून आम्हाला जरा वेळ लागला, परंतु आम्ही आता इकडून पाईप मार्गे असणार तेवढ्याला कोये मार्गे जातो, तांबणे मार्गे जाणार आहे. म्हणून सर्वांची क्षमा मागतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. आपण आवर्जून